हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी OCMच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राहकांसाठी असणारे विपणनाचे महत्त्व डिस्कस करणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 2 घटकांप्रती विपणनाचे महत्त्व पाहिलं आहोत. सो हा जो टॉपिक आहे किंवा जे विपणनाचे महत्त्व आहे विविध घटकांप्रती असणारे, हे तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. याच्याबद्दल अभ्यास किंवा चांगला अभ्यास तुम्हाला करायचा आहे. 4 मार्क्ससाठी, 5 मार्क्ससाठी किंवा 8 मार्क्ससाठी सुद्धा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्व, याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे वस्तूविषयी जागृती वाढविणे. चेक करा काय सांगितलंय. विपणनाच्या विविध कार्याद्वारे बाजारपेठ संशोधन, उत्पादन विकास, मालाची खरेदी व एकत्रीकरण, बाजारपेठेचे नियोजन, हे जे विविध कार्य आहेत त्या कार्याद्वारे कंपनी आपल्या वस्तू व सेवांच्या विक्रीत वाढ करते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्त्व, त्याच्यामध्ये बघितलं की कशा पद्धतीने जागरूकता निर्माण केली जाते आणि विक्रीमध्ये वाढ केली जाते. यामुळे ग्राहकांना बाजारपेठेतील विविध वस्तू व सेवांची माहिती मिळण्यास मदत होते. ऍडव्हर्टाइजमेंट द्वारे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळत असते. ग्राहकांना याचा उपयोग खरेदी बाबतचा निर्णय घेण्यास होतो. आपण आधी रिव्ह्यू चेक करतो. रिव्ह्यू चेक केल्यानंतरच ती वस्तू घ्यायची का नाही ठरवत असतो. जर रिव्ह्यू मध्ये सांगण्यात आलं की तुम्ही ही वस्तू घेऊ नका, ही वस्तू काय नाही फसवण्याचं काम करतायत मला, की संपलं, आपण ते विषय वस्तू घेतच नाही. म्हणजेच काय, खरेदी बाबतचा निर्णय घेण्यासाठी मदत करतं. बाजारपेठेत उपलब्ध असणारी विविध उत्पादने, त्यांच्यातील वैशिष्ट्यांबाबत ग्राहकांच्या जागृती निर्माण होते. आता बाजारपेठेमध्ये, मार्केटमध्ये अनेक वस्तू आहेत. त्या वस्तूमध्ये आपली वस्तू कशी वेगळी दिसेल यासाठी विपणन कार्य केलं जातं. ते विपणन कार्य केल्यामुळे ग्राहकांना ती वस्तू खरेदी करण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. विपणनामुळे ग्राहक वस्तूंच्या अंगी असणारी गुण वैशिष्ट्ये, फीचर्स, किंमत, प्राइस, त्यांची उपलब्धता आणि त्यांची गरज. उपलब्धता म्हणजेच की ती वस्तू कुठे मिळते, कुठल्या स्टोअर मध्ये मिळते किंवा त्या वस्तूची तुम्हाला गरज कशासाठी आहे, या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. बाबत तुलना करू शकतो. काय काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगलेले असतात. पॉम्पलेट चेक करू शकता. एखादा कोर्स वगैरे असेल किंवा कुठलं ट्रीटमेंट वगैरे असेल, त्याचे फीचर्स दिलेले असतात. ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला हे फीचर्स त्याच्यामध्ये मिळणार आहेत आणि त्या ट्रीटमेंटची प्राइस वगैरे असू शकते. दातांचं स्वच्छ करण्याचं वगैरे पॉम्पलेट्स लावलेले असतात. सो त्याच्या थ्रू एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करते. ओके. विपणनामुळे ग्राहकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवतो, ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलो आहोत. सेकंड वन आहे दर्जेदार वस्तूंचा पुरवठा. सेकंड वन काय आहे? दर्जेदार वस्तूंचा पुरवठा. बघा, बाजारपेठेत स्पर्धा वाढत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे. ग्राहकांना वस्तू व सेवांविषयी सहजपणे माहिती उपलब्ध होते. मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणू शकता, ऑफलाईन प्लॅटफॉर्म म्हणू शकता, त्या ठिकाणी आपल्याला वस्तू व सेवांबद्दल इन्फॉर्मेशन सहज मिळू शकते, सहज सोपे झालेले आहे. रिव्ह्यू चेक करतो आपण. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत व्यावसायिकांच्यावर नैतिक दबाव वाढतो. आता नैतिक दबाव म्हणजेच काय, की चुकूनही व्यावसायिक ग्राहकांसोबत फसवणूक करू शकत नाही. का म्हटलं तर सगळे ग्राहक जागृत झालेले आहेत. त्यांनी कुठली वस्तू खरेदी करायची म्हणलं तर 5 मिनिटामध्ये इन्फॉर्मेशन काढतायत आणि वस्तू खरेदी करायचे का नाही ते डिसिजन घेऊन ते ठरवतायत. म्हणजेच काय, ग्राहकांना फसवणूक करता येत नाही. व्यावसायिकांवर नैतिक दबाव असतो, मोरल प्रेशर असतं. सदोष वस्तूंचा पुरवठा केल्यास व्यवसायाच्या प्रतिमेविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊन सदोष, ठीक आहे, ग्राहकांच्या एकनिष्ठतेवर परिणाम होतो. जर व्यावसायिकाने ग्राहकांसोबत फसवणूक केली, सांगते वेळी एक वस्तू सांगितली किंवा दाखवली आणि विकते वेळी दुसरीच वस्तू दिलेली आहे, मग अशा वेळेस व्यावसायिकाच्या नावलौकिक व्यवसायाचं जे काही नाव असतं ते धुळीत मिळतं, ठीक आहे, धुळीत मिसळतं. मग त्याच्यानंतर
जो ग्राहक एकनिष्ठ होता तो ग्राहक तुटतो. तो ग्राहक परत त्या व्यावसायिकाकडून कधीच वस्तू खरेदी करणार नाही, तो दुसऱ्याकडे जाईल. ठीक आहे. म्हणून व्यावसायिकाला दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करावा लागतो. हे ग्राहकांसाठी विपणनाचं असणारे एक महत्व आहे. ठीक आहे. थर्ड वन आहे विविध वस्तूंचा पुरवठा. थर्ड वन काय आहे? विविध वस्तूंचा पुरवठा. विपणनामुळे ग्राहकांच्या मनात उत्पादनाविषयी जागरूकता निर्माण होते. फर्स्ट समाजासाठी मध्ये आपण बघितलो किंवा व्यवसाय संस्थेसाठी मध्ये आपण बघितलो, त्यावेळी ग्राहकांनी खरेदी करावी म्हणून त्यांना आकर्षित केले जाते. ऍडव्हर्टाइजमेंटद्वारे ग्राहकांच्या संख्येत व आवडीनिवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने स्पर्धात्मक पर्याय अधिक उपलब्ध झालेले आहेत. फॅशन्स किंवा आवडीनिवडी त्यांच्या वरचेवर बदलत आहेत. मग जे काही ट्रेंड आहे त्यांच्या आवडीनिवडीनुसार चालत आहे. म्हणून स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण होत आहे. अधिक संसाधने उपलब्ध होत आहेत. परिणामी बाजारपेठेचे विभाग करणे हे व्यवसायांना किंवा विपणन नियोजकांना कठीण झाले आहे. विभाग करणे, डिवाइड करणे कठीण झालेलं आहे. कारण आत्ताच्या सिच्युएशनला ठीक आहे स्त्री आणि पुरुष सेम ठीक आहे सेम झालेले आहेत. म्हणजेच की आधी कसं व्हायचं मुलींचा पोशाख किंवा स्त्रियांचा पोशाख वेगळा आणि पुरुषांचा वेगळा असायचा, बट आता सगळं मिक्स झालेलं आहे. म्हणून बाजारपेठेचा विभाग करणं, डिवाइड करणं बाजारपेठ कठीण जात आहे. प्रत्यक्षात बाजाराचे विभाग लक्षात घेऊनच व्यवसाय नवीन उत्पादने बाजारात आणतात. जे काही विभाग करायचं असतं, डिवाइड करायचं असतं, ते लक्षात घेऊनच नवीन जे उत्पादन असतं ते बाजारपेठेमध्ये आणावं लागतं. आधी सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो, नियोजन करावं लागतं, मगच सगळ्या गोष्टी घडतात. व्यावसायिकांना बाजारपेठेच्या विविध विभागांच्या गरजा लक्षात घेऊन, आता विविध विभाग म्हणजेच काय? डिपार्टमेंट ग्राहक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बाल ग्राहक, स्त्री ग्राहक, पुरुष ग्राहक, वृद्ध ग्राहक, तरुण ग्राहक, हे सगळे काय ग्राहकांचे प्रकार आहेत. यांचा विचार करून बाजारपेठेमध्ये नवीन उत्पादन आणावा लागतो. ग्राहकांना विविध वस्तूंचा पुरवठा करावा लागतो. उत्पादनाची किंमत, आकार व दर्जानुसार वस्तूंच्या विविधतेमध्ये बदल होतो. वस्तूंची विविधता ज्या पद्धतीने बदलते त्याचप्रमाणे इत्यादी गोष्टींमध्ये सुद्धा बदल होत असतात. फोर्थ पॉइंट आहे निवड प्रक्रियेस मदत. निवड प्रक्रियेस मदत म्हणजेच काय? कोणती वस्तू चूज करायची याच्यामध्ये इझी झालेलं आहे, सोपे झालेलं आहे. बघा आता काय सांगितलंय, वेगवेगळ्या उत्पादकांच्या विविध प्रकारच्या वस्तू स्पर्धात्मक बाजारपेठेत उपलब्ध असतात. असंख्य वस्तू आहेत, असंख्य विक्रेते सुद्धा आहेत. स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. अशा वेळेस उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायामधून सर्वोत्कृष्ट वस्तू आणि सेवांची निवड करण्यास विपणन मदत करते. एकतर ब्रँड नेम वरून आपल्याला ती वस्तू मिळत असते. ठीक आहे. एक आता ब्रँड असा पोहोचलेला असतो, त्या ब्रँड नेम वरून आपण ती वस्तू खरेदी करत असतो. इलेक्ट्रॉनिक म्हणू शकता, कुठलीही वस्तू घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. निवड प्रक्रियेस मदत होत आहे विपणन कार्यामुळे. आणि प्रमाणीकरण प्रतवारी योग्य पद्धतीने केली जाते, त्यामुळे सुद्धा आपल्याला सर्वोत्कृष्ट वस्तू मिळत असते. फिफ्थ वन आहे ग्राहकांचे समाधान. फिफ्थ वन काय आहे? ग्राहकांचे समाधान. सक्षम विपणन धोरणाचे पहिले आणि सर्वात सक्षम विपणन धोरणाचे पहिले आणि सर्वात कठीण उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना वस्तूच्या दर्जाविषयी खात्री देणे व जाहिरातीद्वारे त्यांचे समाधान करणे होय. आता आम्ही जे वस्तू विकतो ती वस्तू चांगल्या दर्जाची आहे, त्या वस्तूची क्वालिटी चांगली आहे याबद्दल जाहिरातीद्वारे पटवून देणे, त्यांना समाधान करणे हे पहिलं धोरण आहे, हे पहिलं उद्दिष्ट आहे. जेव्हा देऊ केलेल्या सवलतीमुळे म्हणजेच की डिस्काउंटमुळे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होते, तेव्हाच ग्राहकांचे समाधान होते. जेव्हा देऊ केलेल्या सवलती म्हणजेच काय डिस्काउंट, ऑफर्स, कुपन्स वगैरे त्याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. ग्राहकांना सॅटिस्फाईड करण्यासाठी प्रामाणिकपणे केलेली जाहिरात, दर्जेदार उत्पादनाची खात्री
प्रामाणिकपणे केलेली जाहिरात म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जी वस्तू आहे तीच जाहिरात करणे. फेअर अँड हँडसम वापरल्यानंतर जे मेन्स वापरतात, मेन्ससाठी ती क्रीम असते फेस क्रीम, सो ते वापरल्यानंतर कोणी गोरं होत नाही हे फॅक्ट आहे. तरी पण त्याची ऍडव्हर्टाइजमेंट येत असतं. करंट सिच्युएशन मध्ये सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट आणखीन चालू आहे. समजतंय? म्हणजेच काय, जाहिरातीद्वारे उत्पादनाची खात्री पटवून दिली जाते. बट जी जाहिरात करतोय ती प्रामाणिकपणे करता आली पाहिजे. ठीक आहे, जे वस्तू ऍक्च्युअल मध्ये आहे त्याचा परिणाम कसा दिसून येतो ते सांगावं, ना की हे यूज केल्यानंतर विक्री वाढण्यासाठी मोठे मोठे जे ऍक्टर असतात त्यांना बोलून वगैरे करायला होतात. मग ग्राहक त्यांना बघून अट्रॅक्टिव्ह होऊन ती क्रीम वगैरे यूज करतात, बट त्याचा परिणाम काही होत नाही. ओके, नाविन्यपूर्ण उत्पादनाची उपलब्धता इत्यादीद्वारे ग्राहकांचे समाधान करण्यासाठी विपणन पुढाकार घेत असतो. वरचेवर जशी स्पर्धा वाढत आहे त्याच पद्धतीने बाजारपेठेमध्ये नवीन नवीन वस्तूंचं उत्पादन होत आहे आणि बाजारपेठेमध्ये वस्तू सुद्धा येतात. आजकाल आता प्रत्येक गोष्टीला म्हणजे पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये आलेल्या आहेत. खूप गोष्टी आहेत. आता मॅगी बद्दल बोलू शकता. मॅगी भले 2 मिनिटांमध्ये बनत नाही, बट ते सांगण्यात आलेले, क्युरिओसिटी निर्माण करण्यात आले की ग्राहक जेणेकरून ती मॅगी परचेस करतात आणि जेव्हाही लगेच भूक लागते त्यावेळेस ते बनवून खात असतात. ठीक आहे. 6th वन आहे नियमित वस्तूंचा पुरवठा. 6th वन काय आहे? नियमित वस्तूंचा पुरवठा. विपणनाच्या परिणामकारक वितरण प्रणालीद्वारे वितरण, वाटप, वाहतूक, ठीक आहे, वितरण प्रणालीद्वारे नियमितपणे वस्तूंचा पुरवठा करणे शक्य होते. वितरण, वाटप चांगलं असलं पाहिजे. ज्या वेळेस ग्राहकांची डिमांड येईल, मागणी होईल, त्या क्षणी वितरण करता आलं पाहिजे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल राखण्यास मदत होते. म्हटलं, ज्यावेळेस ग्राहक त्या वस्तूची मागणी करतील त्याच क्षणाला ग्राहकांना ती वस्तू सप्लाय झाली पाहिजे. ठीक आहे, पुरवठा यामध्ये बॅलन्स असलं पाहिजे. ग्राहकांची मागणी आली, वस्तूचं प्रोडक्शन आता चालू आहे, मग अशा वेळेस तो ग्राहक निघून जाईल, दुसरीकडे जाऊन ती वस्तू परचेस करेल. चालणार नाही, बॅलन्स असावं लागतं. ठीक आहे, पुरवठा आहे बट मागणीच नाही आलेली आहे. दोन्ही गोष्टींचा विचार करून बॅलन्स करावं लागतं. परिणामी किमतीमध्ये स्थैर्य राखता हे किंमत स्थिर करता येतं. ते गोदामाद्वारे हे कार्य केल्या जातं. हे बऱ्याचदा आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहोत. आय होप तुम्हाला हे सगळे 6च्या 6 पॉइंट समजले असतील. आपलं ओव्हरऑल विपणनाचे महत्व हा टॉपिक कव्हर झालेला आहे. जर तुम्हाला या व्हिडिओ बद्दल डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.